नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मुंबईतील मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया संपूर्ण जगामध्ये आपल्या भव्यतेसाठी ओळखलं जातं. ही 27 मजली इमारत केवळ विटा आणि दगडांची रचना नसून ऐश्वर्य आणि अभियांत्रिकीचं एक अतुलनीय उदाहरण आहे. अनेकदा लोक जेव्हा या आलिशान घराचे फोटोज पाहतात तेव्हा मनामध्ये एकच प्रश्न येतो की इतक्या विशाल इमारतीची देखभाल अखेर कशी आणि किती लोक करत असतील. अर्थातच तिला सांभाळण्यासाठी एखाद्या छोट्या मोठ्या टीमची नाही तर एका संपूर्ण फौजेची गरज असते. परंतु तुम्ही कधी विचार केलायत की देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो तरी किती आणि त्यांना काय काय बेनिफिट्स मिळतात ते? तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊयात. मुकेश अंबानी यांचं निवासस्थान कोणत्याही 5 स्टार हॉटेल किंवा कॉर्पोरेट मुख्यालयापेक्षा कमी नाही आहे. या 27 मजली इमारतीचा प्रत्येक कोपरा अगदी चमकदार आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी सुमारे 600 कर्मचारी दिवस रात्र काम करत असतात. ही संख्या एखाद्या मध्यमवर्गीय कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त असू शकते. या स्टाफमध्ये फक्त स्वच्छता करणारे लोकच समाविष्ट नाही आहेत, तर त्यामध्ये उच्च प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, खाजगी सहाय्यक, देश विदेशातील पदार्थ बनवणारे शेफ्स, इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि AC तंत्रज्ञ यांच्यासारख्या टेक्निकल स्टाफचाही समावेश आहे. घराचं व्यवस्थापन असं डिझाईन केलं आहे की अंबानी कुटुंबाला कधीही कोणत्याही सेवेची कमतरता जाणवू नये. हे कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात जेणेकरून 24 तास घराची व्यवस्था अगदी व्यवस्थित चालू राहील. सामान्यतः घरामध्ये काम करणाऱ्याच्या पगाराबाबत आपल्या मनात एक मर्यादित आकडा असतो, परंतु अँटिलियाची गोष्टच वेगळी आहे. मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणाऱ्या स्टाफची सॅलरी कॉर्पोरेट जगतातील अनेक चांगल्या पदांवर बसलेल्या लोकांपेक्षाही जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार इथे काम करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांना 1.5 लाख ते 2 लाख रुपयांच्या दरम्यान मासिक पगार दिला जातो. यामध्ये लादी पुसणारे, साफसफाई करणारे कर्मचारी देखील आहेत. मात्र हा पगार कर्मचाऱ्यांच्या अनुभवावरती, त्यांच्या जबाबदारीवर आणि त्यांच्या पदावरती अवलंबून आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अंबानींच्या अँटिलियामध्ये लादी पुसणाऱ्याला देखील 1.5 ते 2 लाख रुपये दरमहा पगार मिळतो. तर मग यावरती तुमचं मत काय हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.